त्यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित जगन अप्पाजी कुटे बाजार समितीचे उपसभापती, हा फॅक्ट तिकडे करा, राजेंद्र ढाकळे आणि यतीन कदम विधानसभेचे भाजपचे प्रमुख, आपण सर्व जातीने लक्ष घालून निवडून आणण्यासाठी योगदान द्या. शंकरराव वाघ जिल्हाध्यक्ष भाजपा, तुम्ही सुद्धा लक्ष घालून पूर्ण योगदान देणार मला विश्वास आहे. शिवनाथ कडबाने, दिलीपकांना मोरे, राजेंद्र कुटे, वैकुंठराव पाटील, अश्विनी मोगल, सिद्धार्थ बनासे, सारिकाताई डेल्ले, विठू महाराजे फडे, नाना शिरसाट, सुरेश कमानकर. भाषण चालू माझं बसा. सुनेता राजोळे, केसर सुरवडे, आदेश सानप, सुरेश मोडे, विजय कारे, अशोक मोरे, योगेश्वर चौधरी, सचिन मोगल, उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचं नाव राहिलंय त्यांनी त्या संचालकाला नंतर बघा त्याचं काय करायचं मला तर माहिती. आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सगळे शेतकरी टोपीवाले दिसतात बाबा, सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्याच टोप्यांना माझा नमस्कार. कारण कोणी पोरांनी अशा टोप्या घातल्या, कोणी अशा शेतकऱ्याच्या टोप्या घातल्या. बागोटे नाहीत ना तुमच्याकडे या भागामध्ये? नाही ना. आणि इथे आमच्या युवा बांधव आहेत, अत्यंत शिस्तीत बसलेत आज एकदम. ही सभा कशी तिकडं त्या टोकापर्यंत लोक बसलेत. आरते स्टेटच्या बाजूला मागे उभे, आरते इकडे उभे. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते तुमची काका, माफ करा, आणि तुमची पण, कारण गोळ नाही घातला, पायलटने घातला. त्यांनी नाशिकच्या ऐवजी निफाड लँड केलं. आणि मी म्हणाले एवढं छोटंसं गाव दिसायले, नाशिकचं मोठं एअरपोर्ट ते हेलिपॅड. पण आता उतरल्यावर काही पर्याय नाही. तिथे आमचे भाजपचे सगळे कार्यकर्ते बुके घ्यायला बुके घेत नव्हते. मला डोकं खराब झालं. मला आठवलं की सभेमध्ये इलेक्शनमध्ये जेवढे असे अनुभव येतात ते खरंच इतके गंमत असतात. मुंडे साहेब एकदा जळगावला आमचं अधिवेशन होतं आणि मुंडे साहेब लँड झाले, कुणीच घ्यायला गेलेलं नव्हतं. कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब 9 वाजता लँड होणार. कुणाला वाटलंच नाही की मुंडे साहेब 9 वाजता लँड होणार. मुंडे साहेबांचा कार्यक्रम आहे 9चा 12 वाजतील असं समजून कोणीच गेले नाही. तर मुंडे साहेब ऑटो रिक्षामध्ये बसले आणि कार्यक्रमाला आले. सगळ्या जळगावमध्ये चर्चा की मुंडे साहेब कसे असले. एकदा असं झालं, मी मुंडे साहेबांवरती हेलिकॉप्टर बरकटत होतं, आम्ही बस स्टँडवर उतरवलं आणि मुंडे साहेबांनी बाहेर आलो आणि एका गाडीमध्ये लोकांना गाडीत थांबवून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांना उतरवलं, त्यांना नंतर गाडी पाठवली. एकदा तर असंच झालं, मुंडे साहेब ट्रकमध्ये बसले, ट्रकमधून मोटरसायकलवर बसले, मोटरसायकलवरून सभेला पोहोचले. तर माझ्या अनुभवामध्ये असे अनुभव फार नाही झाले, पण हे अनुभव आता मला झाला. त्यामुळे बनकर काकांची खूप धावपळ झाली की ताई तर अजून नाशिकच्या सभेलाच नाही आल्या. अरे थांबा ना रे, काय तुमचे फोटो होणारच नाही, एवढे लोक फोटो कसे काढणार आहे? थांबा करा, ते बुके बिके काही घेऊ शकणार नाही. पुढची सभा आहे सीमा हिरेंची. आणि मग तिकडं नाशिकला नाही लँड होणार आणि मग नाशिकवरून निघाला आम्ही सगळे बसून. हे सगळे मागले होते. मी आले तर सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. मला त्याची फार भीती वाटते बघा, मला कशाची भीती वाटत नाही. आमदारकी मिळाली, उशीर मिळाला, लवकर मिळाली, पडले इलेक्शनला, कशाची नाही भीती वाटत. पण रिकाम्या खुर्च्यांची मला फार भीती वाटते. म्हणजे जी मंचावरची खुर्ची असते राजकारणाला लागते ना, किंवा आमदार, खासदार, मंत्री. मी भाषण बंद करू का? तुम्ही का बसणार? तर जी आमदार खासदाराला लागते ना ती खुर्ची माणसाला वाटतं की त्याच्यावर बसून राहावं. पण मला जे समोर असतात ना त्या खुर्च्या रिकाम्या मला अजिबात जमत नाही. मला वाटतं जीवनाने तो दिवस दाखवले बाबा, आपल्या जीवनामध्ये पद कमी असेल पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं प्रेम कधीच कमी पडलं नाही. कधी. आता हे छोटूसा आमचा पेहलवान आला, किती क्यूट आहे. त्यांनी मला येऊन माझ्यावर फोटो काढला. हे दादा त्यांच्या मुलीला व्हिडिओवर दाखवले, बघ ताई समोर बसली, मी हात केला तर ती खुश झाली. काय मिळणार आहे आपल्याला जीवनामध्ये? कोणत्याही मोठ्या पदानी पैशानी जे विकत घेता येत नाही ते असतं प्रेम आणि तो असतो विश्वास. आणि आज मी तुम्हाला सर्वांना आवाहन करायला, अजित दादांनी मला सांगितलं ताई तुम्हाला आमच्या काही सभा घ्याव्या लागतील.
त्यांनी पत्र दिलं भारतीय जनता पार्टीला की स्टार प्रचारक मध्ये आमच्या सभामध्ये नितीनजी गडकरी आणि पंकजाताईंना पण यावं लागेल. आणि मी महायुतीचा मान ठेवून महायुतीचा धर्म म्हणून मी इथे आले आहे. माझ्या या सभेचा न्याय मला तुम्ही मताच्या रूपामध्ये द्या असं मी म्हणतो. कारण ही सत्व परीक्षा आहे माझी आणि प्रचार करणार म्हणजे स्टार प्रचारक त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक पक्षाची भूमिका असते. मला पक्षाची पण भूमिका आहे, पक्षाचा धर्म आहे, युतीचा धर्म आहे. पण बऱ्याच वेळा एक असा वर्ग असतो जो आपल्याला मानणार असतो आणि मग अशा वेळी आपली सत्व परीक्षा असते. पण माझी सत्व परीक्षा ही आहे की बनकर काकांना या सभेतून किती जास्त मतं पडतील, किती जास्त मतांचे निवडून येतील एवढाच माझा या निमित्ताने आपल्या सर्वांना आग्रह आहे. खरं तर नरेंद्र मोदी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असं कोणी म्हणत होते, हे महाविकास आघाडीवाले होणार नाही. पण त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. देशात त्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे. राज्यामध्ये एक वेगळी युती निर्माण झाली आहे. त्या वेगळ्या युतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री. एक वेगळा गणित तयार झालं आणि या महायुतीने गेल्या काळामध्ये जे चांगलं काम केलं त्या चांगल्या काळात कामाची आपल्याला पावती द्यायची. आपण मतदान नाही केलं, आमच्या खासदारांना तेव्हा पराभूत केलं तरी मोदीजींचं सरकार बनलंय. मग आपण जर मतदान नाही केलं तरी मोदीजींचं सरकार बनलंय तर आपण मतदान करून सरकार बनवून कशामुळं? आपण एक आमदार जर इथून निवडून दिला तर महायुतीला बळ मिळेल आणि महायुतीचं सरकार बनण्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री बनण्यामध्ये बनकरचे हात वर करतील आणि म्हणतील मी महायुतीच्या आमदार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उभा आहे. तर ही शक्ती आपल्याला द्यायची. पक्षाने माझ्यावर दायित्व टाकलंय, पक्षाने मला स्टार प्रचारक केलंय. या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या माझ्या आता. याच्यानंतर सीमाताईंची परत जाऊन माझ्या भावाच्या सभा घ्यायच्यात परळीमध्ये. मला पुन्हा उद्या पूर्ण विदर्भामध्ये जाऊया. काल पण विदर्भातच होते, काल पण गळा पण गेला. आपण एवढं लोक तुम्ही खरंच शांत आहेत रे बाबा. ते बुलढाण्यामधून मी गेले तिकडं सांगलीला, मला वाटलं बुलढाण्यापेक्षा सांगलीचे लोक बरे असतील. अक्षरशः नेत्याला कुचून काढतो म्हणतो ना प्रेमाने, असं मला लोकांनी धरून घेतलंय. काल असं कुणी हात ओढायले, कुणी माझा ओढणी धरायले, कोणी असं म्हणजे फोटो काढण्यासाठी. आणि एवढी गर्दी एवढं प्रेम की म्हणजे रात्री तापच आला मला, घसा वाचला माझा. मी सकाळी यांचं भाषण करायचं म्हणून गुळण्या करायले, आता हेलिपॅडवर पण मिठाचं पाणी ठेवलं गुळण्या करायला. भाषण सगळ्या राज्यभर चालू आहे. आता तर दिवसामधून मी सकाळी 10 ते रात्री 10 12 तास बडबड करते, 12 तास भाषण करते, 12 तास लोकांना मी आवाहन करते की तुम्ही आमच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी पुढे या. तो 12 तास बोलल्यानंतर गेले 4 तारखेपासून आतापर्यंत आज काय तारीख आहे 15 10 दिवस झाले. माझं 4ला ऑपरेशन झालं खांद्याचं छोटंसं. तरी पण त्या दिवशी पण मी पत्रकार परिषद घेतली. कारण माझी जिद्द आहे. सगळ्यांना वाटतं ना ताई पडल्या, थोडक्यात पडल्या. मग आता मी पडले तर तुम्ही मला पाडणाऱ्यांच्या बाजूने जाणार नाहीत ना. हे बघा यांनी माझा प्रचार केलाय ना, म्हणजे त्यांचं तिकडे काय यश आलं नाही आला हा मुद्दा नाही. माझे दादा आले, सभा घेतली, माझा प्रचार केला, मी आले बसा. मग शिंदे साहेबांनी माझी सभा घेतली, त्यांनी माझा प्रचार केला. भारतीय जनता पार्टीमध्ये तो मोदीजींनीच माझी सभा घेतली. म्हणजे काय आता तर जेव्हा आपण महायुतीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा धर्म पाळावा लागतो. आणि दुसरं अगदी म्हणजे मी काही लाखांनी नाही आले, थोडं आपण नाही काय कोथिंबीर पेरतो पोह्यावर तेवढंच राहिलं होतं. आणि तुम्हाला किती लागलं ते जेवण लागलं का नाही? वाईट वाटलं का चांगलं वाटलं? वाईट वाटलं. आता कुणी भाषण करतात, इतके लोक फोन करतात आणि सगळे भाषण करतात ताईचा बदला घ्यायचा, ताईचा बदला घ्यायचा, ताईचा बदला घ्यायचा. तर ताईच्या ज्या चिन्हांनी ज्या महाविकास आघाडीने ताईंना विरोध केला, ताईंना विरोध केला म्हणजे ताईंना नाही तर ताईंच्या पक्षाला विरोध केला, ताईंच्या महायुतीला विरोध केला, जे विकास आम्ही दिला त्या विकासाला नाकारलं,
जे काम आम्ही लोकांचे केले त्याला नाकारलं, मग कसं करायचं? बरं ठीक आहे, मुद्दे काय? आमच्याकडे मुद्दा आहे लाडकी बहीण. ह्या काय बसल्या तिकडे सगळ्या लाडक्या बहीण. तुम्हाला आहे का लाडकी बहीण योजना? आहे का तुम्हाला? आहे तसं काही अटी नाही त्याला. कोणाकोणाचा अकाउंट आहे लाडक्या बहिणीचा आलाय बाबा? नाही. मग आता लाडक्या बहिणी योजनेला 7,500 रुपये मिळाले की नाही? किती मिळाले? तुम्ही मोजायला वाटतं बायकोच्या अकाउंट मध्ये किती पैसे आले? बिलकुल हात लावायचे नाही त्याला. 7,500 मिळाले. मी तर प्रत्येकाला विचारते, तुम्हाला सख्खा भाऊ किती वळण देतो? 500. स्वतः मला 500. काही तर बायका अशा करतात, ताटात टाकतो बरंच देतो नंतर. किती लोक असे करतात, लहान भाऊ असला की ताटात टाकते घेऊन जाते तुम्हाला. मग ओआयडी सख्खा भाऊ 500 देतो आणि मग आपल्या महायुतीने किती वळण दिली? म्हणजे एका महिन्याचे किती? म्हणजे भाऊ सख्खा देतो त्याच्यापेक्षा किती पण तिप्पट देतात की नाही? आता जर आपल्याला सख्या भावापेक्षा तिप्पट भाऊबीज मिळते, ती पण किती? महिन्याला, वर्षाला नाही, महिन्याला. आता तर घोषणा अधिकाऱ्यांनीच केली 2100 करणार येणाऱ्या जर आपण निवडून दिलं. मग आता हे सगळं झाल्यावर काय सांगतात? अरे तुम्ही मतांसाठी या योजना करतायत. आम्ही मतांसाठी करतो, तुम्ही कशासाठी करता? तुम्ही कशा तुमच्या याच्यात टाकता आम्ही एवढे तेवढे देऊ? तुम्ही कशाला? त्यांचं पण जाहिरात टाकलंय का नाही? आम्ही देणार वा. अरे तुम्ही नाव बदललंय, आम्ही वेगळं बदललंय, तुम्ही वेगळं लावलंय, तुम्ही काहीतरी लक्ष्मी नाव लावलंय. अरे पण मग तुम्ही हे का नाही केलं? 2.5 वर्ष तुमचं सरकार आता होतं, त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव सत्ता तुमच्या ताब्यात होती. मोदीजी आणि अटलजी मधले काही गाठ सोडले तो तुमच्याकडे होतं. का नाही दिले तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला न्याय? हा तिचा सन्मान ठेवण्यासाठी आहे, हा तिचा सन्मान घेण्यासाठी नाही आहे, तिच्याकडून काहीतरी हडपण्यासाठी नाही. हा त्या माऊलीचा सन्मान ठेवण्यासाठी. आणि मग लोक म्हणाले ताई तुम्ही बायकांचं महिलांचंच बोलायला, पण तुमचंही बोलते थांबा. आता तुमचा प्रॉब्लेम होता कांद्याचा, आता काय सांगा जोरात सांगा ना. मग नाही जर नव्हता तेव्हा तुम्ही रागवलं आणि चांगलं झालं तेव्हा का गोड होत नाही बरं? आता किती मजा आहे का? आता मागच्या वेळेस जाते ना तर टोप्या कमी इस्त्रीच्या होत्या, आता जास्त आहेत. कांद्याला किती मिळालं? समाधान झालं का? मग आणि पुन्हा शेतकरी सन्मान योजना येते की नाही? किती येते? किती वर्षाला? त्यांना 18 येते तर तुम्हाला 12 येतात ना. तुम्ही त्यांना देत काही नाही म्हणून 18 दिलेत त्यांना. आता ते पण 15,000 करणार. म्हणजे तुम्हाला सुद्धा 1,000-1,200 महिन्याला. शेतकऱ्याला, गरीब शेतकरी आहे बिचारा, 1 एकर आहे, 2 एकर आहे. काय काय तुमच्याकडे गरीब शेतकरी नाही, आमच्याकडे खूप आहे. इकडे मी वरून हेलिकॉप्टर पाहिजे, इकडे जरा गारगार आहे. आमचा बिचारा दुष्काळी भाग आहे, आम्हाला वरून सगळं रखरख दिसते. तुमच्याकडे चाललं काय गरीब शेतकरी वगैरे म्हणावं वाटत नाही आम्हाला, आम्हीच गरीब वाटतोय त्याला. नाशिक चांगलं आहे, नाशिक हा भाग आहे ना पूर्ण चांगला, सदन आहे, सिंचन आहे, सगळं चांगलं आहे. मग आता सगळं चांगलं आहे तर आपल्याला काय विचार? ज्याच्या काही खिस्सा भरलेला आहे, ज्याचं पोट भरलंय तोच ठरवू शकतो ना या देशाचं चांगलं कसं होईल. आता ज्याला रोज विहीर खंदायची, रोज पाणी प्यायचे, तो कसा ठरवेल बिचारा? ज्याच्याकडं आहे तोच ठरवेल ना देशाचं काय करायचं. देशाला 100 वर्ष ज्या दिवशी होतील त्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे हा देश या जगातली एक सत्ता झाला पाहिजे अशा प्रकारचा आहे देशाचा. ते व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे. ते असेल तर युवकांच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे, युवकांच्या जीवनाला घडवलं पाहिजे. ते असेल तर महिलांना सन्मान आणि सुरक्षा देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. आणि हे सगळं करायचंय तर ज्यांनी इतक्या वर्ष सत्ता उपभोगली आमच्या आधी आणि काहीच केलं नाही त्यांना परत आणायची चुकूनही गलती करू नका. मतदान मागायला मुद्दा नसला तर ते काहीही मुद्दे काढून काहीही इलेक्शन मध्ये सनसनी करायचा प्रयत्न करतील. आमचा मुद्दा काय? फक्त आणि फक्त विकास. आमचा मुद्दा फक्त विकास. आणि त्यांच्या मुद्द्यांनी गाव गाव बकास होऊन जाते.
उगीच माणसाला माणसात ठेवायचं काम नाही करत, असला मुद्दा नाही कामाचा. सगळ्यांनी एकजूट होऊन काम करायचं. आता ही जी माझी 5 बोट आहेत, त्या 5 बोटांनी मला खूप राग आला. मी करंजीने कुणाला थोबडीत मारली, लागणार आहे का? या बोटाने मारली, लागणार आहे का? पाची घेऊन असं मारलं तर जरा लागेल ना. आणि पुन्हा आम्ही अशी मूठ केली तर असं चांगलं. मी तर पैलवान नाही काही तशी, तरी लागलं तर 1-2 मुके देते, गर्दीत तुडवते ते पोरं तर गर्दीत. हे असं ढकलायला, हे मुक्का मारायला. आणि मूठ कामाला येते की नाही? ही वज्र मूठ आहे, एकीची मूठ आहे. आणि एकी काय वाईट आहे? एक राहणं काय वाईट आहे? माणसांना वेगवेगळं करणं वाईट आहे, माणसांना तोडणं वाईट आहे, माणसांच्या मध्ये भिंती उभ्या करणं वाईट आहे. एक करणं वाईट नाही, एक करणं चांगलं. एक करणं आपल्याला सुरक्षेकडे नेतं. आणि म्हणून आपण सर्वांनी एक व्हायचं. फेक नरेटिव्ह, किती फेक नरेटिव्ह केले लोकसभेमध्ये. म्हणे संविधानच बदलणार, आमचं सरकार आलं महायुतीचं संविधान बदलणार. बदललं का संविधान? बदललं का? 2014ला प्रधानमंत्री झाले मोदीजी. बदललं का संविधान? संविधान बदलण्यासाठी नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सशक्त करण्यासाठी आम्ही सगळे काम करू, रक्ताचं पाणी करू आणि आम्ही तळागाळापर्यंत जाऊ. खरंच आहे. आज मी खरंच सांगते, मी आता सगळं बसून नाही, मी जेवले नाही. मी काल संध्याकाळी 6 वाजता हेलिकॉप्टरमध्ये खाल्ला. जे डब्याचं काही भरलेलं असतं ते आम्ही जे कोणी डबा देईल ते खातो. मरमर करते. माझ्या घरातलं कोणी उभं आहे का? माझ्या घरातलं उभे का? एक बहीण इकडं, एक तिकडं. आता भाऊ माझा उभा आहे, पण तो पक्ष त्यांचे आहे ना. आणि माझी मतदारसंघ देऊन उभं आहे. पण माझ्या प्रीतम ताई लोकसभेला एवढं छान काम केलं, तुमच्या सुनबाई नाशिकच्या. काय उभं आहे का माझ्या घरातलं? मी तर माझं तत्वाला जागणार गोपीनाथ मुंडेंनी मला जीवनामध्ये तत्व, माझ्या पाठीच्या करण्यामध्ये तत्व आहे, तत्वासाठी काम करणारे. मी ठरवलं की आपलं फक्त करणं म्हणजे तत्व नाही, आपण लोकांसाठी गेलं पाहिजे. मुंडे साहेब आमदार खासदार करणारी व्यक्ती होते, आपण पण गेल्याने 4 मतं तरी त्या माणसाला मिळाली पाहिजे. एवढी पत आहे का माझी? आहे का? अवघड ऐकायला आलं की खूप छान भाषण करतात, वा 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 टाळ्या करांचा. तसं नाही ना. पत आहे ना माझी? माझ्या विनंतीची पत आहे का? हात जोडून विनंती करते, हात जोडून विनंती करते. या आमच्या बंधू सुरेश बनकर, सॉरी दिलीप बनकर, तिकडे एक दुसरा आमचा जुना कार्यक्रम त्याचं नाव सुरेश बनकर. त्याची कशी आठवण आली, तो आमच्या पक्षात नाही आता. आमचे बंधू दिलीपराव बनकर यांना आपण आशीर्वाद द्या. येणाऱ्या 20 तारखेला दिलीपरावजी बनकर यांना आपण मोठ्या मताने निवडून द्या. चिन्ह काय? काय? अजून एकदा सांगा. जेवढ्या जोरात आवाज आला तेवढ्या जोरात वाजेल बरं का. पुन्हा मला बोलवा सरकाराला. मला बोलवा, तुमच्या सरकाराला मी स्वतः इथे येईन. आमचं महायुतीचं सरकार आलेलं असेल, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि या विश्वासाला तुम्ही सार्थ करा. आणि विश्वासाला सार्थ करा अशी मी आपल्याला विनंती करते. माझ्या वडिलांचे स्नेही अत्यंत कुणाचं तरी पाठिंबा असं लिहिले, स्टेज उघडलं नाही, मस्त एकदम. आज एक गंभीर घटना घडली. माझ्या वडिलांचे स्नेही आमच्यावर अनेक वर्ष सहकारी राहिलेले, खासदार म्हणून काम केलं, ज्यांच्यावर मी पण खूप वर्ष काम केलं. आमचे हरिश्चंद्रजी आपल्यामध्ये राहिले नाही. अत्यंत वाईट ही घटना घडली. त्यामुळे मी पोरांनो सत्कार घेणार नाही, हे मला आता कानात सांगितलं. त्यामुळे तुम्ही माझा सत्कार करू नका. आले मला आधी सत्कार घेतला तेव्हा माहीत नव्हतं, मी बसल्यावर माहीत झालं. त्यामुळे आपण सर्व 2 मिनिटं त्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि मग आपण मला रजा द्यावी. सगळ्यांनी उभं राहून 2 मिनिटं हरीश भाऊला श्रद्धांजली वाहू. ओम
शांती शांती शांती. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर आभार सारिकाताई निर्माण.